फार स्पष्ट काही चंद्रकांत खैरे बोलताना दिसत नाहीयेत, पण हे तितकंच खरं की हा पराभव त्यांच्या समोर आहे। औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात त्यांचा हा पराभव झालेला आणि त्यांच्या या पराभवाबद्दल मोठी चर्चा होताना दिसते। शिवसेनेचे पराभूत उमेदवार चंद्रकांत खैरे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मातोश्रीवर आज भेट घेतलेली आणि त्यांच्यानंतर त्या भेटीनंतर हा संवाद त्यांनी साधलेला आहे। यानंतर बघूयात लोकसभा निवडणुकीचे निकाल लागण्यावर आता आघाडीच्या पराभवाची कारणमीमांसाही होऊ लागली आहे। त्यात एक महत्त्वाचा मुद्दा म्हणून वंचित फॅक्टर पुढे येतो। राज्यात तब्बल 11 जागा अशा आहेत जिथे मतविभाजनामुळे आघाडीच्या उमेदवारांचा पराभव झाल्याचं स्पष्टपणे दिसून येत आहे। यामध्ये माढा, उस्मानाबाद, यवतमाळ, बुलढाणा, नांदेड, हातकणंगले, सांगली, परभणी, रामटेक, अकोला, सोलापूर या मतदारसंघांमध्ये वंचितचा जबरदस्त धक्का जो आहे तो आघाडीला बसला। अगदी त्यातली महत्त्वाची उदाहरणं जर सांगायची झाली तर नांदेडचं एक उदाहरण देता येईल, सोलापूरचं एक उदाहरण देता येईल आणि त्याचबरोबर हातकणंगले जिथून राजू शेट्टींचा पराभव झाला। अधिक माहिती जाणून घेऊयात, आमचे प्रतिनिधी प्रफुल्ल साळुंखे आपल्या बरोबर आहेत। प्रफुल्ल, यापूर्वी काँग्रेसनं खरं तर म्हणजे आघाडीने जोरदार प्रयत्न केला की वंचित बहुजन आघाडीने आपल्यासोबत यावं, पण एकूण जागांच्या गणिताला काही जमू शकले नाही। पण त्यानंतर वेगवेगळ्या लढण्याचा हा परिणाम म्हणायचा का? नक्कीच जर आपण विचार केला तर एकूण जर मतांची जे टक्केवारी मतं या ठिकाणी जर आता स्पष्टपणे समोर आलेलं आपल्याला पाहायला मिळत आहेत। कारण काँग्रेस, राष्ट्रवादी आघाडी आणि भाजपा यांच्यामध्ये जे अंतर आहे हे अंतर जर पाहिलं आणि बहुजन वंचित आघाडीला जर आपण मतं पाहिली तर एकूण राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस ज्या मतांनी पराभूत झाले तेवढीच मतं जी आहेत ती वंचित आघाडीला या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे। जर आपण पाहिलं परभणीला 4,96,000 एनसीपीला मतं मिळाले, भाजपला 5,38, शिवसेनेला 5,38 मतं मिळाली आणि त्याच ठिकाणी वंचितला 1.5 लाख मतं मिळाली। सांगलीला आपण जर तसंच पाहिलं तर सांगलीला बीजेपीला 5,08,000 मतं मिळालेत, एनसीपीला 3,45 मिळालेत आणि वंचित आघाडीला थेट 3 लाख मतं मिळालेत। हीच परिस्थिती नांदेडला देखील आहे, हीच परिस्थिती बुलढाणाला देखील आहे, त्याचबरोबर यवतमाळ, वाशिमला देखील हीच परिस्थिती आहे आणि रामटेकला आपण जर पाहिलं तर वंचित बरोबर जो बसपाचा फॅक्टर आहे तो देखील या ठिकाणी मोठा फटका जो या बसताना काँग्रेस आणि राष्ट्रवादीला बसलेला आहे। जो अंदाज एकूण काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये वर्तवला जात होता की आम्हाला जवळपास 17 ते 18 जागा मिळतील, ही अंदाज या ठिकाणी आमची मतविभागणी होणार नाही, मुस्लिम आणि दलित मतांची विभागणी होणार नाही, हा आत्मविश्वास काँग्रेसला होता त्याला कुठेतरी ठेस पोहोचलेली आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय। आणि अतिउत्साहीपणा काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा की आपले मतं आपल्या हक्काची मतं आहेत, ही जी गणित राष्ट्रवादी काँग्रेसला आणि काँग्रेसला या ठिकाणी भोवलेली अत्यंत स्पष्टपणे दिसतात। धन्यवाद प्रफुल्ल या सगळ्या माहितीबद्दल। वंचितचा सगळ्यात मोठा धक्का जो आहे तो आघाडीला बसलेला आहे। मतांचं विभाजन झालं आणि निर्णायक मतं जी आहेत ती वंचितने घेतल्यामुळे काही महत्त्वाच्या मतदारसंघामध्ये मोठ्या दिग्गज नेत्यांचा पराभव झालेला आहे।